श्री स्वामी समर्थ. मेष राशी 1 ते 31 ऑगस्ट मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. ऑगस्ट महिना तुमच्या आयुष्यात कोणते नवे बदल घेऊन येणार आहे? नशिबाची साथ मिळेल की कठोर परिश्रमाची परीक्षा द्यावी लागेल? करिअरमध्ये प्रगती होईल की नवीन संधींचा शोध घ्यावा लागेल? आर्थिक स्थितीत सुधारणा होईल का की खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल? प्रेम, कुटुंब, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात ग्रहांची साथ कशी असेल? प्रवासाचे योग जुळतील का आणि एखादी आनंदाची बातमी मिळणार का? चला तर मग जाणून घेऊया मेष राशीसाठी ऑगस्ट महिना कसा असेल. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. ऑगस्ट महिना मेष राशीच्या व्यक्तींसाठी बदल, प्रगती आणि जबाबदाऱ्यांचा समतोल साधणारा ठरणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला काही कामांमध्ये अडथळे जाणवतील, परंतु संयम आणि योग्य नियोजनामुळे परिस्थिती तुमच्या बाजूने वळू लागेल. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून घेतलेले निर्णय पुढील काळात फायदेशीर ठरतील. काही जुन्या अडचणी दूर होतील आणि नवीन संधी तुमच्या दारात येतील. कुटुंबियांचे सहकार्य, मित्रांचा पाठिंबा आणि वरिष्ठांची कृपा यामुळे अनेक कामे सहज पूर्ण होतील. मात्र घाईघाईने निर्णय घेणे, रागावर नियंत्रण न ठेवणे आणि अनावश्यक खर्च करणे टाळणे आवश्यक आहे. सकारात्मक विचार, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि देवावरील श्रद्धा यांच्या बळावर हा महिना तुमच्यासाठी अनेक आनंददायी अनुभव घेऊन येऊ शकतो. करिअर आणि व्यवसाय. ऑगस्ट महिन्यात नोकरी करणाऱ्या मेष राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी स्वतःची क्षमता दाखवण्याची उत्तम संधी मिळेल. वरिष्ठांकडून नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि त्या यशस्वीपणे पूर्ण केल्यास तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. काहींना पदोन्नती किंवा पगारवाढीबाबत सकारात्मक संकेत मिळू शकतात. सहकाऱ्यांसोबत समन्वय ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन करार आणि विस्ताराच्या संधी निर्माण होतील. भागीदारीत काम करत असल्यास स्पष्ट संवाद ठेवणे गरजेचे आहे. महिन्याच्या उत्तरार्धात एखादा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. अनुभवाच्या आधारे घेतलेला निर्णय भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. नवीन योजना सुरू करण्यासाठी हा महिना चांगला असला तरी आर्थिक जोखीम विचारपूर्वक घ्या. आर्थिक स्थिती. या महिन्यात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. पूर्वी अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग दिसत आहेत. व्यवसायातून चांगला नफा मिळू शकतो, तर नोकरी करणाऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाची संधी मिळेल. मात्र उत्पन्न वाढले तरी खर्चही वाढण्याची शक्यता असल्याने आर्थिक नियोजन आवश्यक आहे. घरातील काही आवश्यक खर्च अचानक समोर येऊ शकतात. गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. शेअर बाजार किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत घाई करू नका. बचतीवर भर दिल्यास पुढील काही महिन्यांसाठी आर्थिक सुरक्षितता निर्माण होईल. कर्ज फेडण्याची संधी मिळाल्यास ती गमावू नका. महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. कुटुंब आणि वैवाहिक जीवन. घरातील वातावरण बहुतांश वेळा आनंदी राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी वाढेल. काही जुन्या गैरसमजुती दूर होऊन नातेसंबंध अधिक दृढ होतील. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास नात्यात अधिक गोडवा निर्माण होईल. अविवाहितांसाठी विवाहाची बोलणी पुढे सरकण्याची शक्यता आहे. घरात एखादा शुभकार्याचा योग जुळू शकतो. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. वडीलधाऱ्या व्यक्तींचे मार्गदर्शन उपयोगी पडेल. मात्र रागाच्या भरात बोललेले शब्द नातेसंबंध बिघडवू शकतात, त्यामुळे संवादात संयम ठेवणे आवश्यक आहे. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान देईल. प्रेमजीवन. प्रेमसंबंधांमध्ये हा महिना सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत गैरसमज दूर होतील आणि विश्वास वाढेल. एकमेकांसोबत भविष्याची योजना करण्यासाठी योग्य वेळ ठरेल. काही जोडप्यांना प्रवासाचा योग येईल, ज्यामुळे नात्यात नवीन उत्साह निर्माण होईल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख प्रेमात बदलण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्याही नात्यात घाईघाईने निर्णय घेऊ नका. भावनांपेक्षा वास्तवाला महत्त्व द्या. जुन्या आठवणींमध्ये अडकून राहण्यापेक्षा वर्तमानातील नातेसंबंध जपण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराच्या मतांचा आदर केल्यास प्रेम अधिक दृढ होईल. छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचे फळ देणारा ठरेल. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि नवीन विषय समजून घेण्याची क्षमता सुधारेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी नियमित सराव सुरू ठेवावा. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा यामुळे आत्मविश्वास वाढेल. अभ्यासासोबत वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती किंवा विशेष संधी मिळू शकते. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. मोबाईल आणि सामाजिक माध्यमांवर जास्त वेळ घालवणे टाळा. सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अपेक्षित यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा महिना सामान्यतः चांगला राहील, परंतु कामाचा ताण वाढल्यामुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास होण्याची शक्यता असल्याने बाहेरचे अन्न कमी खा. नियमित व्यायाम, योग आणि प्राणायाम केल्यास ऊर्जा टिकून राहील.
जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर तपासणी करून योग्य उपचार घ्या. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा फायदेशीर ठरेल. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. लहान सहान दुखापतींपासून सावध राहा. सकारात्मक विचार आरोग्यावर चांगला परिणाम करतील. प्रवास. या महिन्यात कामानिमित्त तसेच कुटुंबासोबत प्रवासाचे योग दिसत आहेत. काही प्रवास अचानक ठरू शकतात आणि ते लाभदायक ठरेल. धार्मिक स्थळी भेट देण्याची संधी मिळेल, ज्यामुळे मनःशांती लाभेल. व्यावसायिक प्रवासातून नवीन संपर्क निर्माण होतील. परदेश प्रवासासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. प्रवासादरम्यान कागदपत्रांची काळजी घ्या. वाहनाची तपासणी करूनच लांबचा प्रवास करा. हवामानातील बदलामुळे आरोग्याची काळजी घ्या. योग्य नियोजनामुळे प्रवास सुखकर आणि यशस्वी ठरेल. आध्यात्मिक जीवन. या महिन्यात अध्यात्माकडे तुमचा कल वाढू शकतो. देवदर्शन, जप, ध्यान आणि सत्संग यामुळे मानसिक स्थैर्य मिळेल. घरात धार्मिक वातावरण निर्माण होईल. एखाद्या मंदिरात किंवा तीर्थक्षेत्री जाण्याची संधी मिळू शकते. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. मनातील नकारात्मक विचार दूर करण्यासाठी नियमित प्रार्थना करा. समाजसेवा किंवा गरजूंना मदत केल्याने मनाला समाधान मिळेल. आध्यात्मिक साधना तुमचा आत्मविश्वास वाढवेल आणि निर्णयक्षमता सुधारेल. श्रद्धा आणि संयम यांच्या जोरावर अनेक अडचणी सहज पार करता येतील. उपाय. दर मंगळवारी श्री हनुमान चालिसाचे श्रद्धेने पठण करा. ओम क्रां क्रीं क्रौं सह भौमाय नमः या मंगळमंत्राचा 108 वेळा जप करा. श्री स्वामी समर्थ किंवा भगवान हनुमान यांच्या मंदिरात दर्शन घ्या. गरजूंना लाल वस्त्र, मसूर डाळ किंवा गूळ दान करा. रागावर नियंत्रण ठेवून प्रत्येक निर्णय शांत मनाने घ्या. दररोज सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य अर्पण करा. घरातील वडीलधाऱ्यांचा आदर करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाचे स्मरण करा. एकूण ऑगस्ट महिना मेष राशीसाठी मेहनतीचे योग्य फळ, नवीन संधी, आर्थिक सुधारणा आणि नातेसंबंध अधिक मजबूत करणारा ठरू शकतो. काही आव्हाने येतील, पण धैर्य, संयम आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर तुम्ही त्यांवर सहज मात कराल. आरोग्याची काळजी, खर्चावर नियंत्रण आणि सकारात्मक विचार यांमुळे संपूर्ण महिना समाधानकारक जाईल. देवावरील श्रद्धा आणि सातत्यपूर्ण प्रयत्न तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जातील. धन्यवाद.